हमीभावापेक्षा 1 ते 1.5 हजारांनी कमी दर मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हमीभावाचा कायदा तात्काळ लागू करावा अशी ठाम मागणी जनमंच आणि प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आलं आहे. शेतमालाला हमीभावापेक्षा तब्बल 1 ते 1.5 हजार रुपयांनी कमी दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून जगणंच तणावपूर्ण झालंय. या पार्श्वभूमीवर हमीभावाचा कायदा त्वरित लागू करावा अशी ठाम मागणी जनमंच आणि प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्यामार्फत सादर करण्यात आलं. चालू आणि थकीत पीक कर्ज सरसकट कर्जमुक्त करावं, वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी राष्ट्रीय हानी घोषित करून 15 वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या शेतकुंपण धोरणासाठी नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना निर्देश द्यावेत. तसंच केंद्र राज्य अनुदान जाहीर करावं अशी मागणी करण्यात आली. पीक विमा अधिक शेतकरीभिमुख करण्याचाही आग्रह धरण्यात आला. या देशात अमेरिकन डील केले असल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं आहे भारतातल्या. त्या संदर्भात आम्ही माननीय पंतप्रधान साहेबांना एक असं निवेदन तयार केलं आहे की बुवा तुम्ही या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर शेतकऱ्याची चर्चा झाली पाहिजे त्या विषयाची. तुम्ही डायरेक्ट घेऊन का आमचं काय हे करता का, म्हणून आम्ही आज माननीय पंतप्रधान साहेबांना एक निवेदन तयार केलं. त्या निवेदनात आम्ही म्हटलं आहे की बुवा या देशात हमीभावाचा कायदा पारित करा. त्यानंतर शेतकऱ्यांना जी कर्जमाफी घोषित केली आहे तुम्ही, ते कर्जमाफी घोषित करताना थकीत चालू याचा भेदभाव न करता 20 जूनपर्यंत टोटल शेतकरी थकीत होणार आहेत. त्यामुळे 30 जूनच्या कर्जमाफीत पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बसणार आहेत. तरी तुम्ही या अर्थसंकल्पात तुम्ही पूर्ण शेतकरी कसे बसतील याची तरतूद करून 30 जूनला कर्जमाफी द्या. त्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा हा तुम्ही ज्या 3 टिगरवर लावला होता, आज शेतकऱ्यांच्या कापणी अहवाल झाले, सगळं झालं, खरीपाची पेरणी वीक वाक करून मोकळे झाले, तरी जर या शेतकऱ्यांना तुम्ही जर खरीपाचा विमा येतच नसाल तर विमा फाळून घेता कशाला तुम्ही. तरी शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम अदा करा.